नमस्कार, मी प्रोफेसर आर्य हातिगेने, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी, डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आपण SY सेकंड इयर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यामधला डेटा स्ट्रक्चर युजिंग C हा सब्जेक्ट शिकत आहोत आणि त्याच्यातला चौथा टॉपिक लिंक्ड लिस्ट हा पार्ट बघतोय. त्यामध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो पार्ट बघितला होता तो रिप्रेझेंटेशन ऑफ अ लिंक्ड लिस्ट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ अ लिंक्ड लिस्ट, आणि त्याच्यानंतर ऍरे आणि लिंक्ड लिस्ट यामध्ये डिफरन्स काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये कन्सिडर केल्या होत्या आणि बघितले होते. ठीक आहे, आज आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत वेगवेगळ्या टाइप्स कुठल्या आहेत लिंक्ड लिस्ट. ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ लिंक्ड लिस्ट, लिंक्ड लिस्टचे टाइप्स कुठले आहेत हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. फर्स्ट, ह्याचे प्रोबॅबिली 3 टाइप्स पडतात. एक सिंगलली लिंक्ड लिस्ट, डबलली लिंक्ड लिस्ट अँड सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. ओके, सिंगलली लिंक्ड लिस्ट, डबलली लिंक्ड लिस्ट आणि सर्क्युलर लिंक्ड लिस्ट या तिन्ही मध्ये कॉमन जे असेल तर लिंक्ड लिस्ट हा ज्या वेळेला नोड क्रिएट केला जातो त्यावेळेला आपण नोड मध्ये वेगवेगळे पार्ट्स करतोय. त्यामध्ये एक पार्ट असेल जो कॉमन डेटा असेल, सेकंड जो असेल तो नेक्स्ट व्हेरिएबल कुठला आहे हा पॉइंट आउट करतोय. त्याच्यानंतर सर्क्युलर आणि डबल लिंक्ड लिस्ट मध्ये त्याच्या आधीचा नोड कुठला आहे याची सुद्धा माहिती त्यामध्ये ठेवली जाते. म्हणजेच काय, आधीचा नोड कुठला आहे, नंतरचा नोड कुठला आहे, ह्या दोन्हीची व्हॅल्यू ज्या लिंक्ड लिस्ट मध्ये स्टोअर केली जाते ती म्हणजे लिंक्ड लिस्ट अँड डबल लिंक्ड लिस्ट आणि सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. आणि सिंगल लिंक्ड लिस्ट मध्ये फक्त नंतरचा नोड कुठला आहे याच्याबद्दलची माहिती आपण स्टोअर करतो. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. फर्स्ट, दिस इज द सिम्पलेस्ट लिंक्ड स्ट्रक्चर, दॅट इज सिंगलली लिंक्ड लिस्ट. हा सिंगलली लिंक्ड लिस्ट जो आहे तो सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात सिंपल डेटा स्ट्रक्चर आहे. ईच ऑफ द एलिमेंट विल कीप अ पॉइंटर टू द नेक्स्ट एलिमेंट. ईच एलिमेंट काय करतोय, प्रत्येक एलिमेंट हा त्याच्यानंतरचा जो एलिमेंट आहे त्याचा ऍड्रेस किंवा त्याला पॉइंट करण्यासाठी यूज केला जातो. आणि नंतरचा जो एलिमेंट असतो त्याला काय म्हटलं जाते, सक्सेसर. ह्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये किंवा लिस्ट लँग्वेज मध्ये काय म्हटलं जाते, सक्सेसर. हिअर द लिस्ट सेव्स द पॉइंटर टू द हेड एलिमेंट. पहिल्यांदा काय केलं जाते, हेड एलिमेंट मध्ये आपल्याला लास्ट व्हिडिओ मध्ये पण आपण बघितलं होतं की फर्स्ट एलिमेंटचा ट्रॅक कोण ठेवणार, तर त्यासाठी आपण हेड हा एलिमेंट यूज करतो. हेड हा व्हेरिएबल यूज करतोय ज्यामध्ये फर्स्ट एलिमेंट जो आहे त्याची व्हॅल्यू आपण स्टोअर करतो. मग हा कसा रिप्रेझेंट केला जातो, तर या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. इट इज नथिंग बट अ फर्स्ट एलिमेंट. पर्सन A is the first element and person A it is nothing but a data, and the address will be going to point out to next element, that is a person B. मग पर्सन A ला कोण पॉइंट आउट करणार किंवा हा ट्रॅक कसं करणार, तर त्यासाठी आपण नवीन एक व्हेरिएबल यूज करतोय तो म्हणजे हेड किंवा हेड एलिमेंट. हा कोणाला पॉइंट करतोय, तुमच्या पूर्ण लिंक्ड लिस्ट मधला सगळ्यात सुरुवातीचा जो एलिमेंट आहे त्याला पॉइंट आउट करतो. हेड ऑफ दॅट फर्स्ट लिंक्ड लिस्ट. फर्स्ट लिंक्ड लिस्टचा हेड म्हणजेच हेड एलिमेंट. तो कशाला पॉइंट आउट करतोय, फर्स्ट एलिमेंट. आता फर्स्ट एलिमेंट कुणाला पॉइंट करतोय, सेकंड पर्सनला. सेकंड पर्सन कोणाला पॉइंट करतोय, थर्ड पर्सनला. थर्ड पर्सन पॉइंट कोणाला करतोय, तर नेक्स्ट पर्सनला. याप्रमाणे ही लिंक्ड लिस्ट एक्झिक्यूट करते किंवा तो पुढे जातो. मग ज्या वेळेला आपण एखादं लिंक्ड लिस्ट कन्सिडर करतोय तर त्यावेळेला सिंगलली लिंक्ड लिस्ट मध्ये जो सक्सेसर आहे, नंतरचा एलिमेंट जो आहे त्या एलिमेंटला पॉइंट करतोय तो फर्स्ट एलिमेंट पॉइंट करतोय. म्हणजे पहिला एलिमेंट पॉइंट कोणाला करतोय, सेकंड एलिमेंटला. सेकंड एलिमेंट कोणाला पॉइंट करतोय, तर थर्ड एलिमेंटला. थर्ड एलिमेंट कोणाला पॉइंट करतोय, तर तो नेक्स्ट एलिमेंटला. याप्रमाणे ही चेन एक्झिक्यूट होते. ओके, इट इज नथिंग बट अ सिंगलली लिंक्ड लिस्ट. नेक्स्ट, डबलली लिंक्ड लिस्ट. सिमिलर टू द सिंगलली लिंक्ड लिस्ट. हा सिमिलर असतो सिंगलली लिंक्ड लिस्ट सारखा, बट इन ऍडिशन टू पॉइंटर टू द नेक्स्ट एलिमेंट, each element also keeps the pointer to the previous element. प्रिव्हियस एलिमेंटला सुद्धा तो काय करतोय, पॉइंट करतोय. सक्सेसरला पण पॉइंट करतोय आणि प्रिडिसेसरला पण पॉइंट करतोय. प्रिडिसेसर. ओके,
म्हणजेच काय, आधीचा एलिमेंट सुद्धा आणि नंतरचा एलिमेंट सुद्धा ह्या दोन्ही एलिमेंट्सना तो पॉइंट करतोय डबल लिंक लिस्ट मधला एलिमेंट. अँड ऑफ कोर्स द लिस्ट विल ऑल्सो सेव्स द पॉइंटर्स टू हेड अँड टेल. आता हेड अँड टेल यामध्ये डबल लिंक लिस्ट मध्ये दोन व्हेरिएबल्स यूज करतात, एक हेड आणि एक टेल. हेड म्हणजे काय, जस्ट लाईक अ सिंगल लिंक लिस्ट मध्ये जो हेडचं काम असतं तेच असते की फर्स्ट एलिमेंट जो आहे ते त्याला ट्रॅक करण्यासाठी, त्याला पॉइंट करण्यासाठी एक एलिमेंट यूज केला जातो, त्याला म्हणतात हेड. आतापर्यंत आपण हेड पर्यंत येत होतो, पण लास्ट एलिमेंट कोणाला पॉइंट करणार हे माहित नाहीये, किंवा लास्ट एलिमेंट कुणाला ट्रॅक करणार आहे हे माहित नाही. मग त्याच्यामुळे तो लास्ट एलिमेंट जो आहे तो कुणाला पॉइंट करतोय, तर त्याचा ऍड्रेस जो आहे तो टेल आहे. ओके, मग याप्रमाणे तो एक्झिक्यूट होतो. ह्याचं स्ट्रक्चर याप्रमाणे. ओके, हेड कुठला आहे, फर्स्ट एलिमेंट. टेल कुठला आहे, हा. आता इथं जर मध्ये बघितलं तर सिंगल लिंक लिस्ट मध्ये आपण बघत होतो त्याप्रमाणे फक्त पर्सन ए हा पॉइंट करत होता पर्सन बी ला, पर्सन बी पॉइंट करत होता पर्सन सी ला. पण पर्सन सी परत पर्सन बी ला पॉइंट करतोय, पर्सन बी पर्सन ए ला पॉइंट करतोय, म्हणजे जेणेकरून ए कडं दोन इन्फॉर्मेशन असतील, एक त्याच्या आधीचा एलिमेंट, त्याच्या नंतरचा एलिमेंट कुठला आहे आणि त्याच्या आधीचा एलिमेंट कुठला आहे. लाईक बी, इथं कन्सिडर आपण बी करूया. बी कडे कुठले व्हॅल्यूज आहेत, तर या भागामध्ये तीन भाग, ह्या नोडचे तीन भाग केले जातात. तर पहिला जो भाग आहे तो डेटा, पर्सन बी जो डेटा आहे. त्याच्यानंतर इकडच्या भागामध्ये राईट साइडच्या भागामध्ये जी व्हॅल्यू असेल ती पॉइंट कोणाला करते, पर्सन सी ला. आणि लेफ्ट साइडला जो भाग आहे त्या भागामधला जी व्हॅल्यू असेल ती कोणाला पॉइंट करते, पर्सन ए ला. म्हणजेच या नोड बी ला माहित आहे की माझ्या नंतरचा नोड कुठला आहे आणि माझ्या आधीचा नोड कुठला आहे, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तिथे मिळते. ठीक आहे, तर हे या पद्धतीनं कन्सिडरेशन होत आहे डबल लिंक लिस्ट मध्ये, की जेणेकरून जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला कन्सिडर होतील. आता इथं एंडिंगला जे टेल तुम्हाला दाखवलेलं आहे, टेल म्हणजे काय, याच्या पुढे कुठलाही नोड नाहीये, आणि हेड म्हणजे काय, याच्या आधी कुठलाही नोड नाहीये. तर अशा केसेसमध्ये हा जो टेल आहे त्याचा जो एलिमेंट आहे तो जो नेक्स्ट एलिमेंटला पॉइंट करतोय तो कुठं पॉइंट करणार आहे, ग्राउंडला. ओके, दिस इज द डबली लिंक्ड लिस्ट. आता आपण बघूया लास्ट पार्ट जो आहे तो सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. आता सर्क्युलर लिंक्ड लिस्ट मध्ये जर बघितलं तर डबली लिंक्ड लिस्ट सारखाच हा प्रकार आहे, पण जो लास्ट एलिमेंट आपण असंच ठेवत होतो आणि फर्स्ट एलिमेंटचा हेड जो आपण हेड आणि टेल जे आहेत ते कुठल्याही एलिमेंट्सला पॉइंट करत नव्हते, किंवा हेड आहे तो कुठल्याही आधीच्या एलिमेंटला पॉइंट करत नाहीये आणि टेल हा कुठल्याही नंतरच्या एलिमेंटला पॉइंट करत नाहीये. तर सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये काय करायचं आपल्याला, जो टेल असेल तो टेल काय करेल, टेल हा फर्स्ट एलिमेंटला परत पॉइंट करेल. म्हणजे इथं डबल लिंक लिस्ट एक्झिक्यूट होईल, किंवा इथं एक सर्कल तयार होईल की 3 हा 5 ला पॉइंट करतोय, 5 हा 9 ला पॉइंट करतोय. आता 9 कुणाला पॉइंट करणार, लास्ट एलिमेंट दिस, तर तो परत कुठं पॉइंट करतोय, 3 ला. परत कुठं पॉइंट करतोय, 3 ला. इट इज नथिंग बट अ सर्क्युलर लिंक लिस्ट. Circular linked list is similar as a linked list where all the nodes are connected to form a circle. एक सर्कल क्रिएट करायला सारखं तो तयार करतोय, त्याला म्हटलं जाते सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. देयर इज अ नल ऍट द एंड. ऍट द एंड काय असणार आहे, नल असणार आहे, नसणार आहे. नो नल ऍट द एंड. जसं तुमच्या सिंगल लिंक लिस्ट आणि डबल लिंक लिस्ट मध्ये नल असतं तसं यामध्ये नल नसणार आहे. A circular linked list can be singly circular linked list or doubly circular linked list. यामध्ये दोन प्रकार येतात, singly circular linked list or doubly circular linked list. यात डबल पण असतात आणि सिंगल पण असतात. ओके, we just need to stop when the first visited node is visited again. आपल्याला हे कधी सर्कल पूर्ण झालेला आहे हे कळेल ज्या वेळेला आपण हा डेटा स्ट्रक्चर ट्रॅव्हर्स करत असतोय, त्यावेळेला फर्स्ट एलिमेंट व्हिजिट केलेला आहे
त्याच्यानंतर तो पॉइंट करतोय सेकंड एलिमेंटला, इथं व्हिजिट केलेला आहे. त्याच्यानंतर तो पॉइंट करतोय थर्ड एलिमेंटला, इथं व्हिजिट केलेला आहे. आता थर्ड कुणाला पॉइंट करतोय, परत ए ला पॉइंट करतोय, त्यावेळेला तुमचं ट्रॅव्हर्सिंग संपेल. त्याच्याप्रमाणे वी जस्ट नीड टू स्टॉप when the first visited node is visited again. तो परत विजिट करत असेल तर. ओके, दिस इज नथिंग बट अ सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. आता हा सर्क्युलर लिंक लिस्ट ज्या पद्धतीने आपण बघितलं, त्याच्यानंतर आपण बघतोय तो म्हणजे टू वे हेडर लिस्ट. टू वे हेडर लिस्ट काय आहे हा पाडू. पहिला हेडर जो आहे तो या पद्धतीने आहे. हेडर नंतर आपण दोन एलिमेंट्स घेतलेले आहेत 5 and 10. दिस इज नथिंग बट अ डबलली लिंक लिस्ट, ज्यामध्ये हा हेडर पॉइंट करतोय 5 ला आणि 5 पॉइंट करतोय हेडरला. 10 हा पॉइंट करतोय 5 ला आणि 5 हा पॉइंट करतोय 10 ला. त्याचप्रमाणे नंतरचा आणखीन एक हेडर आहे टू हेडर, दोन्ही साईडला पण आपण हेडर यूज करतोय. म्हणजेच इथं आपण आणखीन एक ऍरे किंवा आणखीन एक लिस्ट आपण कॉन्कॅटिनेट करू शकतोय, ते आपण पुढे बघणारच आहोत. A two-way header list is a doubly linked list with two header nodes, one at the beginning and other at the end. One at the beginning and other at the end. Null pointer or empty list. Null pointer and empty list. A null pointer is a pointer containing zero address. P is equal to null. The above statement will set the pointer to null or zero address. An empty list has no elements in a list. No elements in a list. एकही एलिमेंट आपण लिस्ट मध्ये घेतलेले नाहीये. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे तिन्ही टाइप्स कळाले असतील. त्याच्यानंतर टू वे हेडर लिंक लिस्ट काय आहे हे पण कळालं. नल पॉइंटर कशाला म्हणायचं, नल लिंक्ड लिस्ट कशाला म्हणायचं किंवा एम्प्टी लिंक्ड लिस्ट कशाला म्हणायचं हे आपल्याला कळालं. ओके, इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क मी एनी टाइम. थँक्यू सो